उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेची मज देई, अनिक तुझे काही न मागू देवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानिम मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोधिवक्त्रं खलानीश वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं. शुक्लं ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः. हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. महिम्न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी सुचिरब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरा. अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकर. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मेळविली संत मांदी त्याचे रजरेणू वंदिरे. शिवनाम शीतळमुखी सेविका कापडी अरे. दडदड दडदड दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोग स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. पद
पदतीर्थाचे प्राशन करीता पदतीर्थाचे प्राशन करीता मुखी झळकले आसू माय माऊली गंगागिरीने माय माऊली गंगागिरीने क्षणात पुसले आसो गोदातीरीच्या चला जाऊया सरला भेटत्या चला जाऊया आनंदाचे माहेरा सामर्थ्याने गंगागिरीच्या सामर्थ्याने गंगागिरीच्या संकट जाई मागारा जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय वन वन फिरले कन कन झिजले गोदातीरी भजनाला आग लावोनी झोपडी सत्या वारी पंढरपुराला शिवलिंग ते झोळी धरोनी शिवलिंग ते झोळी धरोनी नित्य स्मरे विठ्ठलाला जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुण्य झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र बहादराबाद तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या बहादराबादच्या पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपेने अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमंतरायांच्या अनंत कृपा आशीर्वादाने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी बाबांच्या अनंत कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या अनंत कृपेने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी बाबांच्या अनंत कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज गायकवाड माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त ग्रामस्थ बहादराबाद यांच्या अथक परिश्रमातून योगदानातून सुरू असलेला हा सुंदर सोहळा या सुंदर सोहळ्यातील आजच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा अर्थात मागणीची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने जागराची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे अत्यंत सुंदर अशी व्यवस्था आहे गोड असा सुंदर असा मंडप सुंदर अशी लाइटिंग आहे सुंदर अशी सर्व मान्यवर टाळकरी वारकरी महाराज मंडळी सुंदर असा साऊंड या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे आजचा खरं तर जागराचा दिवस आहे आणि म्हणून असणारे सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे
सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. प्रामुख्याने उपस्थित तुळशीवाल्या आई, इकडे विनेकरी महाराज, इकडे सर्व मान्यवर टाळकरी वारकरी गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सगळं माता माऊली, इकडे सगळे या सगळ्या पुरींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, हे लेकरांसाठी जोरात वाजवा, जोरात. हा, धन्यवाद. आपल्याच गावातलेत ना? गावातलेच आहेत ना? हा, बोलत चला, गावातले आहेत ना? परत एकदा जोरात वाजवा. या सगळ्या लेखांसाठी विशेष टाळी या सगळ्यांच्या चरणावरती. ज्ञानोबा तुकोबराय समजून, मुक्ताई समजून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेषत्वाने ज्यांची या ठिकाणी आपल्याला गाण्याची साथ आहे ते परमादरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण, आपल्या गावावरती नेहमीच ज्यांचं प्रेम आहे असे हरिभक्तपरायण बाबासाहेबजी महाराज गायकवाड या ठिकाणी आहेत. एकदा जोरात टाळी वाजवा. बाबासाहेबजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण स्वर अलंकार संदीपजी महाराज राजगुरू आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. टाळी वाजवित राहा. संदीपजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर ओमकारजी महाराज या ठिकाणी आहेत, गोड ज्यांचा आवाज आहे, ओमकार दादालाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण दत्ता महाराज आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सुंदर ज्येष्ठ आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून मी खरं तर या ठिकाणी संपर्क झाला. खरं तर समस्त ग्रामस्थ बहादराबादचं असणारं हे निमंत्रण आहे, परंतु मी नेहमीच सांगतो की निमंत्रण जरी गावचं असलं बाबा तरी सुद्धा कीर्तनकार आणि गावकऱ्यांची ओळख करून देणारा कोणीतरी दुवा लागतो. आणि असा जो दुवा तुमच्या माझ्या भेटीचा या ठिकाणी लाभला ते आपल्याच गावचं रत्न, आपल्या गावचे भूमिपुत्र आणि खूप अल्पावधीमध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांनी गरुड झेप घेऊ पाहतात आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने कीर्तन सेवा, वारकरी संप्रदायाची सेवा. आणि विशेष म्हणजे मी नेहमी सांगतो, कला जास्त असणं, ज्ञान जास्त असणं, अभ्यास जास्त असणं हे जर एवढं चांगलं असेल, हे जरी चांगलं असलं तरी सुद्धा त्या कलेबरोबर, त्या ज्ञानाबरोबर, त्या सगळ्याच गोष्टींबरोबर नम्रता पाहिजे असते. नम्रतेशिवाय एखाद्या वेळी कलेने मनुष्य खूप प्रसिद्ध होईल पण तो दीर्घकाळ टिकत नाही समाजामध्ये. म्हणून जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्याच्यासाठी नम्रता लागते. आणि ती नम्रता घेऊन जे वारकरी संप्रदायामध्ये सुंदर सेवा करतात, आपल्या गावचं लेकरू आहे, टाळी जोरात वाजली पाहिजे. मयूरजी महाराज पाचोरे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर कीर्तन सेवाही त्यांची या ठिकाणी झाली आणि म्हणून महाराजांना विशेष धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहे, पितृजनांचे आशीर्वाद आहे, माताजनांचे त्यांच्यावरती कृपा आहे आणि म्हणून खूप सुंदर अशी सेवा ते या ठिकाणी करतात, त्यांना विशेष धन्यवाद आहे. सर्वच गावातील मान्यवर आहे पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित, माझे अत्यंत जिवलग मित्र आणि खूप सुंदर पखवाजाच्या माध्यमातून या ठिकाणी परिसरामध्ये आपली वारकरी संप्रदायाची सेवा देतात. आणि या सगळ्या बालगोपाळांना घडवण्याचं काम ज्यांच्याकडून या ठिकाणी होते असे गोड पखवाजाचे धनी, गोड हाताचे धनी आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण धीरजजी महाराज कोरे, एकदा जोरात टाळी बाबांसाठी वाजवा. खूपच सुंदर पखवाज वाजवतात, विशेष म्हणजे साथीचा वाजवतात. पखवाज वाजवणारे तुम्ही भरपूर पाहताल, म्हणजे दधाडांग तताडांग दधाडांग तताडांग भरपूर लोक वाजवतात. कुठे काय वाजवलं पाहिजे, कुठे काय वाजवलं पाहिजे, गायकाला कुठली पद्धतीची साथ केली पाहिजे, गायक आता आलाप गातोय मग त्याला कसं वाजवलं पाहिजे, या सगळ्याचं ज्ञान घेऊन पुढे चाललं पाहिजे. खऱ्या अर्थाने पखवाज वाजवणं येणं आणि पखवाज साथ करणं याच्यात खूप मोठा फरक आहे. ज्याला समजेल त्याला समजेल. आणि असं गोड साथीचं वाजवणं खरं तर ते स्वतः वाजवतात आणि मुलांकडूनही त्याच पद्धतीची वारकरी संप्रदायासाठी तयारी करून या ठिकाणी घेतात धीरज दादा. अत्यंत गोड पखवाज, त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये खरं तर आमचा प्राण म्हणजे सगळ्याच कलाकारांचा, टाळकऱ्यांचा, वादकाचा, कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम असते. आणि अशी सुंदर साऊंड सिस्टीम, मौनगिरी साऊंड सिस्टीमचे मालक आमचे अत्यंत जीवलग मित्र रवी भाऊ, एकदा जोरदार टाळी वाजवा रवी भाऊसाठी. खूप सुंदर साऊंड आहे, खूप गोड साऊंड आहे. आणि या परिसरातच नाही तर आपल्या अवघ्या नगर जिल्ह्यामध्ये, उभ्या महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा प्रसिद्ध साऊंड आहे. कुठलाही कोपऱ्यातून कीर्तनकार जर निघाला आणि त्याला जर तुम्ही सांगितलं की साऊंड सिस्टीम रवी भाऊंची बरं का, तो कीर्तनकार मनानेच खुश होऊन येतो तिकडूनच. त्याला माहिती आहे आज सांगण्याची गरज नाही, कमी कर, वाढव, इकडं कर, तिकडं कर, काही गरज नाही. सगळ्या गोष्टी जिथले तिथे मिळतात, हेच त्यातलं ज्ञान आहे. आणि म्हणून रवी भाऊंना विशेष धन्यवाद आहे. आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत, आपल्या सर्वांच्या चरणावरती मी कोटी भावने वंदन करतो. कारण सगळ्यांचा परिचय नाही, इथे व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ गुरुतुल्य मंडळी आहेत, आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता जर कुणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला असेल तर माई बापाचं अंतःकरण करून मला माफ करा, अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो. आणि देवाची शपथ घेऊन सांगतो की पुढच्या वर्षी तुमचं मी नक्की नाव घेईल, नक्की घेईल. पण पुढच्या वर्षी नाव घेण्यासाठी या वर्षभरामध्ये जे वर्ष जाणार आहे पुढच्या वर्षापर्यंत आतापासून, त्या वर्षभरामध्ये मला अशी वरच्यावर तारीख देत चालला, म्हणजे मग लक्षात राहतं माणूस. हा विनोद होता, विनोदाने घ्या, विनोदाने सोडून द्या. विठाला विठाला टाळी 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 टाळा विठाला. हो
अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर सोपा आपल्या सगळ्या भजनी मंडळाच्या पाठातला अभंग आहे. अभंग भजनी मंडळातल्या पाठातला आहे आणि ज्याच्या पाठ नाही तो भजनी मंडळातलाच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या अभंगाशिवाय आपलं ना भजन संपतं, ना कीर्तन संपतं, ना सप्ताह संपतो. अभंग सगळ्यात शेवटी गायलाच जातो, गायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय समाप्ती होतच नाही. असा अभंग मागणे ते एक तुझ प्रती आहे. जगद्गुरु श्री तुकोबराचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. वेळ माझ्याकडे मर्यादित आहे म्हणून मुद्द्याला हात घालतो. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पाहत राहा, सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष ठेवा. जगद्गुरु तुकोबराचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. एक तर वारकरी संप्रदाय हा विषय आहे. एक तर वारकरी संप्रदाय आणि मागणं या परस्पर विरोधी 2 गोष्टी आहेत. म्हणजे मागत असतील आणि ते संत असतील असं जर कोणी म्हणत असेल तर असं होऊ शकत नाही. एक गणित असं आहे, मागतात तर ते संतच नाहीत आणि संत असतील तर ते मागूच शकत नाही, असं गणित आहे. मग वारकरी संतांमध्ये जर मागतात ना मग त्यांना संत म्हणायचं काम नाही व्हा, आणि जर ते संत असतील तर ते मागूच शकत नाही, असं गणित आहे. तरी वारकरी संप्रदायाचं एवढं सुंदर मोठं गणित असून सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबरायच्या गाथेमध्ये पारायणाची जर प्रत पाहिली तर 4009 अभंग, काही काही ठिकाणी जास्त सापडतात. 4009 अभंगाचे गाथा आहे. त्या गाथेमध्ये 152 अभंग मयूर महाराज मागणीपर प्रकरणातले. किती? 152 अभंग. मग जर जगद्गुरु श्री तुकोबराय संत आहेत, संत नाही आहेत, जगद्गुरु श्री तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कलश आहे. मग एवढे जगद्गुरु श्री तुकोबराय संत महापुरुष आहेत तरी सुद्धा 152 अभंग तुकोबरायचे मागणीपर का? जर तुम्ही म्हणतात मागणं आणि संत परस्पर आहेत, विरोधी 2 गोष्टी आहेत, तर तुकोबराय मागतात का? ऐका, मागण्याचे प्रकार आहेत. 2 प्रकार सांगतो, जास्त सांगत नाही, तुमच्या डोक्यावरून वरून जाईल. पहिला प्रकार एक स्वार्थी आहे, दुसरा स्वार्थी परार्थी आहे. स्वार्थी कुणाला म्हणतात? जो स्वतःच्या प्रपंचासाठी मागतो, म्हणजे तुम्ही आम्ही स्वार्थी आहोत, फक्त स्वतःसाठीच मागणं, त्याला स्वार्थी म्हणतात. आणि स्वार्थी परार्थी म्हणजे स्वतःसाठी तर मागतोच पण जगाच्या कल्याणासाठी सुद्धा मागतो, त्यांना संत म्हणतात. मग महाराज स्वतःसाठी मागतातच ना, पण स्वतःसाठी काय मागतात हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे, आणि जगासाठी काय मागतात हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे. टाळी वाजवा सांगतो विठाला. हो, स्वतःसाठी काय मागतात असं जर तुम्ही म्हणाल तर जगद्गुरु श्री तुकोबरायला विचारून पहा. का हो तुकोबराय, जगाला तुम्ही मागताना स्वार्थी स्वार्थी म्हणाल, तुम्ही सुद्धा स्वतःसाठी मागितलं 152 अभंग आहे. मग का हो तुकोबराय तुम्ही काय मागितलं? जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात या जगाच्या पाठीवरती मी जे देवाकडे मागितलं, किंबहुना आधी करून संतांनी जर देवाकडे काही मागितलं असेल तर एकच मागितलं, तुझा वीस रण व्हावा, तुझा वीस रण व्हावा, वाजव जोरात वाजवा. असं शब्बास, धन्यवाद तुम्हाला. एक तर वाजायचे असले तर जोरात वाजीत जा, नाही हे असं मला अजिबात आवडत नाही. मोकळ्या मनाने वाजायची. तुम्ही टाळी वाजवता तर हा गुण तुमच्यातला चांगला आहे. कलाकार की जान तालियो मी होतीये. तुम्ही टाळी वाजवल्याने स्फुरण येतं. काय येतं? काय येतं? पुरण नाही, स्फुरण. स्फुरण
तेवढंच म्हणावं वाटत अजून काही चांगलं समाधान मिळतं. बाकी काही दुसरं इथं काय डबल ठेवले का, हाय काय नाही काय, तेवढं जीवात जीव येतो, बाकी हाय तरी काय आहे की नाही. आणि म्हणून टाळी वाजव, जरा जोरात वाजवायची टाळी, समाधान मिळलं पाहिजे. वाजवा एकदा. धन्यवाद तुम्हाला. गुण गायीन आवडी. श्री तुकोबराय म्हटले, देवा मागितलं आम्ही संतांनी भगवंताकडे मागितलं, पण वेगळं नाही प्रपंचासाठी काही नाही. काय तुझा विसर न व्हावा, देवा तुझा विसर पडू देऊ नको. ओ किती सुंदर. नाथबाबा तर असं म्हटले, निळोबराय तर असं म्हटले, हेची देवा पै मागत चरण सेवा, अखंडित वास द्यावा पंढरीचा. घर सोडून आपण दुसरं काही मागत नाही, आणि संतांनी पंढरी सोडून दुसरं काही मागितलंच नाही. का? कारण त्या पंढरीमध्ये सगळं आहे. तुम्हाला विचारू, मला एकदा तुम्हाला सांगू द्या. मला सांगा, तुम्हाला सुखाची अनुभूती कुठं होते? दोन ऑप्शन देतो. सुखाची अनुभूती कुठं होते? सासरात होते की माहेरात होते? बोला ना. तुम्हाला कळतं का मी बोललेलं? नाही तुम्हाला कळतं का मा काही करू तुमच्या पुढं मी काळं पांढरं, मा तोंड बडून घेऊ तुमच्या पुढं? उमजत तुम्हाला. सुखाची अनुभूती सासरात की माहेरात? माहेरात होते. माहेरात का होते माहितीये का? कारण माहेरात आपली वाटणारी माणसं आहेत, आपली वाटणारी माणसं आहेत, प्रेम करणारी माणसं आहेत, चुकलं तर समजून घेणारी माणसं. माहेरात चुकलं तर आपलं म्हणून समजून घेणारी लोक आहेत, म्हणून माहेरात आनंद वाटतो. तुम्हालाच वाटतो असं नाही, संतांना सुद्धा वाटला. म्हणून तर म्हटले, बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेरा, आपुल्या माहेरा जाईन मी आता. जाईन म्हटले. माहेरात का म्हणून माहितीये का? माहेरात का जायचंय त्यांना विचारा. तिथं काय ते सांगतात, बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी आहे बीवरेचा तिरी, आहे बीवरेचा तिरी, हा माझे जायचं महाराज माहेरला.
तिथे कोण कोण आहे? बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई. फक्त आई बाप नाही, पुंडलिक आहे बंधू. पुंडलिकराय माझे भाऊ आहेत. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. चंद्रभागा माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी वडील आहे, माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे. आणि म्हणून एका जनार्दनी शरण करी माहेराची, 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 माहेराची आठवण, माहेराची, माहेराची आठवण. माहेराची आठवण याच्यासाठी येते, तिथे माई बाप आहे माझे, तिथे माझे भाऊ आहे, माझी बहीण आहे. तिथं प्रेम मिळतं, तिथं सुख मिळतं. सुख संतांच्या ठिकाणी मिळतं. म्हणून वेळोवेळी संतांनाच मागितलं, संतांनी देवाला मागितलं का? तिथे आनंद मिळतो. पंढरपूरला कोण कोण गेलं इथं बसल्यापैकी? बाबा 7-8 बायांनी हात वर केले बा. एवढ्या मध्ये एवढ्याच. मग ऐका, बस बस घ्या. जे गेले त्यांना धन्यवाद आहे. जे गेले नाही त्याला एक सल्ला आहे मा, पोरग म्हणून ऐका, लय राग मानून घेऊ नका. मरायच्या आधी एकदा तरी पंढरपूरला जाऊन या. आणि मरायचा भरोसा नाही, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानस, असे चूल माती आणि मीठ भाकर, मुखी नाम हरीचे आणि गोड साखर. सोडून दे तू सोडून दे तू, सोडून दे तू धनाचा रे लालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. म्हणून कधी लागेल, कधी लागेल, कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. प्रभूचा लाग चरणाला. करून घे
वेळ लावलं पाहिजे ना, मनाला वेळ लावून घेतलं पाहिजे. मी सांगत होतो मरायच्या अगोदर पंढरपूरला जाऊन या. पंढरपूरला जायचा छंद तेव्हाच लागेल जेव्हा तुम्हाला भजनाचा छंद लागेल. आणि एकदा की भजनाचा छंद लागला मग ते भजन फार कठीण नसते. पंढरपूरला घेऊन जाते. मायबापा तुम्हाला कळेल अशा शब्दात सांगतो, पंढरपूरला का जायचं? यायचं याच्यासाठी की ज्याने आपल्याला जन्म दिला तो जगाचा मायबाप पंढरपुरात उभा राहून आपली वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, बर का. कृपाळू तातडी उतावीळ म्हणून पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, पंढरीसी जा रे आल्यानु संसार. जन्माला आल्यानंतर एकदा पंढरपूरला जावं बा. म्हणून संतांनी मागितलं तर देव मागितला, संतांनी मागितलं तर भजन मागितलं. हे स्वतःच्या आत्म आनंदासाठी मागितलं ते भजन, आणि दुसऱ्याच्या हितासाठी कल्याणासाठी मागितलं काय? दुसऱ्याच्या कल्याणासाठी आयुष्य मागितलं. हा नाथांचा अभंग आहे, अकल्प आयुष्य नामदेवरायांचं. वावे तया कुळा नाही का, माझी आस कळा हरीचा दास, अकल्प आयुष व्हावे तया कुळा तया कुळा. दुसऱ्यासाठी मागितलं. आणि आमचं मागणं, आमचं उठलं का सुटलं आमच्या घरासाठी, दुसरं काही नाही. देवा दारात गेल का भाऊ देवा, बरं आमचं असं आहे, निवद वाटी भरण मागणं पाठी भरी. देवाकडं किती नेतो आपण, द्यायचं एवढं आणि मागायचं कितीतरी मोठं. बरं आमच्याकडं निवद म्हणजे सिस्टीमच इतकी खतरनाक आहे ना. तुमच्याकडे आहे का निवद? आहे का नाही निवद? निवद नाही म्हणत त्याला, नैवेद्य म्हणतात. काय म्हणतात? पण आपण देतो त्याला निवद म्हणतात. बरं ते निवद सुद्धा कसा राहतो माहितीये का? मी सांगतो तुम्हाला बा. अशा 3-4 चाणक्या राहतात, 5 चाणक्या, 5 अशा एवढल्या. त्याच्यावरती भात वाढी देत. बरं भात म्हणजे काय चमचा वाढी देत का? नाही नाही, अशी 1-1, 2-2 शितं वाढायची भाताची. आणि त्याच्यानंतर आमटी वाढायची. काला धीरज महाराज लय जबरदस्ती, अशी पळी भरून घ्यायची. माझ्याकडे पाहत राहतो बघ तू माझ्याकडे, अशी पळी भरून घ्यायची. गंध लावल्याने करायचं आपलं आमटी. त्याच्यानंतर ते कुरडई वाढी देत. कुरडई मग कुरडई का सगट ठेवी देत का? कायची कुरडई बो सगट. उगा असं एक कुरडईचा नांगोडा तोडायचा, त्याचेच 5 तुकडे करायचे. तेच सगळ्यांनी उदवर तेच एकच तो नांगोडा. त्याच्यानंतर अजून हे वाढी देत आपलं शिरा, स्वीट आयटम शिरा. बरं मग शिरा कसा वाढायचा? उगा कढईतून शिरा घ्यायचा. बरं मग तो वाढायचा माहिती. वडे तोडेलेत का कधी? वडे, हा वडे तोडल्याने आपलं असं करायचं. बरं तुम्हाला मी सांगतो, शपथ खोटं नाही बोलत, शिरा वाढता वाढता जर कधी शिरा जर 3ऱ्याच निवदावर संपला तर 4थ्या निवदावर शिरा ठेवायला पुन्हा कढईकडे जायचंच नाही. दुसऱ्यातूनच उचलायचं आणि तिथं पुढे ठेवायचं उलसक. हो देवाला निवद. आणि शेवटचा आयटम काय? भजे. आता देवाची शपथ घेऊन सांगा, तुम्ही खरंच देवाला भजे वाढीता का? भजे तुम्हाला भज्यातला आणि बोंडातला फरक कळतो का पहिला? मला ते सांगा एकदा. देवाला भजे राहतात का? अहो बोंड कुठं तळले कुठं नाही तळले, उगा आपलं पेट कालवलं कुठं नाही कालवलं का, ते असे तळायचे, तळले कुठं नाही तळले, तेच असे बोंड ते देवाला. भजे म्हणजे काय? तोंडाला लागल चवीप्रमाणे कांदा, त्याच्यात बटाट, त्याच्यात अजून ढोबळ्या मिरच्या, त्याच्यात अजून लांब लांब मिरच्या, त्याच्यात अजून कोबू, त्याच्यात अजून शिशे काय घालतात अजून, जे घालतात ते चवीला जे लागल ते त्याच्यात घालायचं आणि तळायचं, त्याला म्हणतात भजे. त्याच्यात काहीच नाही घालायचं, त्याला म्हणतात बोंड. बोंड म्हणजे असे ते जर सकाळी तळले आणि संध्याकाळी जर सापडले आणि जर ते गलुलीत धरून एखाद्याला जर आणलं तर टिंगुळच येईन बा. टिंगुळ इतके खतरनाक काम ते बोंड. ते कोणला? आणि सांगा मला देव कस काय पावन? देव काय बाजारचा भाजीपाला नाही र, देव अशाने पावायचं नाही र. देव असं नाही पावायचं. मागायचं कितीचे किती मोठं. मला सांगा इथं बसल्यापैकी तुम्ही भाद्रभात कर. भाद्रभातच ना हे पूर पण आहे ना इथं. हा भाद्रभात का हो? किती लोक आहेत मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन मारुतीशी बोलतात. तुमच्या पायात वाहन आहेत का?
मी बोललेलं कळतं ना. किती लोक मारुती रायाशी बोलतात, पटकन बोला, वेळ नाही आपल्याकडं. किती लोक कोणीच बोलत नाही, फायद्याचं बोलतात, फायद्याचं बोलतात. देवा वरच्या तुकड्यात तेवढा व्यवहार होऊ दे बुवा, तेवढं होऊ दे गड्या देवा, तू म्हणशील ते नारळ तुला, तू म्हणशील तो नवस तुला देवा. बावड्याचा जमाना, बावड्याकडे लक्ष दे, देवाकडं हे घर नाही, त्याच्या व्यतिरिक्त बोलत नाही. देवाशी काय बोलायचं असतं. किती लोक इथं बसल्यापैकी मारुतीराया पुढे उभं राहिले आणि असं म्हटले, हे मारुतीराया किती वर्षांचं उभा आहेस रे तू आमच्या मंदिरात, किती वर्षांचं उभा आहे. अरे रामप्रभूंच्या सेवेमध्ये तू आयुष्य समर्पित केलं आणि रामप्रभूंची सेवा संपल्यानंतर तू गावोगावी आमच्या गावांची सेवा करतो, या हिंदुस्थानाची सेवा करतो, विश्वाची सेवा करतो. मारुतीराया आमच्या मंदिरात एवढ्या वर्षांचं उभा आहे, तुझे पाय दुखत असतील का रे मारुतीराया. अरे भरतजींनी बाण मारला होता, तुझ्या गुडघ्यावरती लागला होता, तुझ्या मांडीवरती लागला होता, तेव्हापासून तुला तेल लावण्याची प्रथा आहे का रे. तुझा पाय दुखत असेल ना, दाबून देऊ का रे देवा तुझे पाय. कोण कोण म्हटलं मारुतीलास. मारुती म्हणजे गावातला नाही, हनुमंतरायाला कोण कोण म्हटलास, नाही म्हटले का. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजली तर पहा. मंदिरात घुसून मंदिरात देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर देवाला हात जोडून देवाकडे मागत असताना, प्रपंचाचं मागत असताना त्याला आपण देव समजतो. आणि जेव्हा त्याला त्याची परिस्थिती विचारायची वेळ येते ना, तेव्हा आपण त्याला दगडाची मूर्ती समजतो. हा आपल्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. कधी देव पावायचा राजा हो. मग त्याला जर आपण आपलं मागतो त्यावेळी त्याला देव समजतो. आणि तेव्हा तुझे पाय दुखतात का असं विचारायचं एखाद्याने जर म्हटलं का रे, विचारता का देवाला, विचारलं का तुम्ही. मग म्हणतात महाराज देवाचं कुठं पाय दुखत असते का, दगडाची तर मूर्ती आहे, तिला काय व्हायचंय. आम्ही समजताना त्याला दगड समजतो आणि प्रपंचाचं मागताना मात्र त्याला देव समजतो. असं नाही, देव व्हायचं नाही, देव आपला व्हायचं नाही. संतांनी मात्र प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेळेत आणि प्रत्येक तीर्थात, प्रत्येक कणाकणामध्ये पांडुरंग पाहला, देव पाहला, म्हणून तर देव मिळाला, म्हणून तर संसार त्यांचा आवडला. संतांचा इतका संसार आवडला, निळोबराय म्हणतात, नांदे तया घरी टाळी टाळी टाळी. हे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. वा वा. दैवत पंढरीचे. वाजा जोरात वाजा टाळी अंगास. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. निळोबराय म्हटलं देव संतांच्या घरी नांदला. ओ नांदणं कळतं का तुम्हाला. जुन्या बाया बसल्या म्हणून विचारितो, आता नवीन पोरींना नाही कळत नांदणं, नवीन पोरींना कळायचंही नाही. नांदणं आता राहिलं म्हणजे राहिलं नाही म्हणजे काय कुठं गेलं नाही, ते ईद जे फक्त पूर्वी सुना नांदायच्या आणि आता सासा नांदा त्या. कमाल झाली हो तुमची, तुम्ही तुमचंच म्हणावं, मला ना घेऊ मध्ये. नांदणं राहिलं नाही म्हणजे काय कुठं गेलं नाही. नांदणं काय होतं, दोन शब्दात सांगू का. नांदणं काय होतं, जुना काळ होता, 15, 20, 18, 15, 20, 18, 22 असे 20 तर 22 तर नाहीच म्हणाला, 15 ते पुढंच, 15च्या जवळपास लग्न करून द्यायचं. वय 15 झालं का पुरीचं लग्न करून द्यायचं. बरं लग्न करायचं म्हणजे काय, इकडा बायोडाटा तिकडं, तिकडा बायोडाटा इकडं, फोटो फ्रेश करून. तसं काहीच नव्हतं, फोटो फ्रेश नाही काहीच नाही.
घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी मुलगी पाहायला जायचं, घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी मुलगा पाहायला यायचं, त्यांनी ठरवायचं मुलगी पसंत आहे, मुलगा पसंत आहे, आणि त्याच्या कानात येऊन सांगायचं तो लग्न जमलं. असं कोणाकोणाचे लग्न व्हायले खरं सांगा बरं. जुन्या मंडळींची झालेली आहेत असं लग्न झालेले. आणि मग ते लग्न होऊन जायचं. लग्न लावून दिलं की ती पोरगी माहेरामध्ये तिच्या आईच्या घरी तिला 10 वाजल्याशिवाय उठायची सवय नाही. आणि 15 वर्षाचं लेकरू ते लग्न करून सासरला जायचं, आणि सासरला गेलं की सासूबाई दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता यायची आणि पहाटे 4ला येऊन तिच्या कानात म्हणायची, उठाय शनकोर तो हा बाप करीन काय, दळण तुझी आई दळीन काय, पाणी तुझा बाप भरील काय, असं म्हटायचं. आणि मग त्या सासूने असं म्हटलं की 15 वर्षाचं लेकरू ते अशा थरथरल्या अंगाने उठायचं आणि काम करायला झोपायचं. त्याला काय म्हणतात? सासुरवास. त्याला काय म्हणतात? नांदणं. असं ज्या ज्या नांदण्या त्यांना आठवत असेल त्यांना माहितीये. सोपं नव्हतं. महाराज चहा करून पियची मुभा नव्हती. चहा बाबा खरंय खोटे, तुम्हाला काय माहिती, यांना माहिती असेल. तुम्हाला भेटत असेल जिथल्या तिथं चहा, ऐक नाही, माणसं गडी माणसाला भेटत होता. मग बाया माणसांना विचारतो मी, चहा करून पियची मुभा नव्हती. आमच्या आजोबा आमची आजी सांगायची, पाहुणे जर आले ना, पाहुणे तर पाहुणे आल्यानंतर म्हातारीला विचारावं लागायचं, आत्यो पाहुणे आले. म्हातारी म्हणायची किती जण आहेत? आणि मग त्या सोनान सांगायचे 2 जण आहेत. मग 2 सांगितले का, मग त्या म्हातारीने पिटी उघडायची. पिटी होती तेव्हा, पिटी उघडायची. पिटीतून मग 2 वाट्या साखर द्यायची, 1 चमचा फक्की द्यायची. फक्की कळती का तुम्हाला? फक्की, त्याला आता सुधारित भाषेत चहा पावडर म्हणतात. 1 चमचाभर फक्की द्यायची आणि कर म्हणायचं चहा. मग पहा तुम्ही 2 माणसं येतं, 2च वाट्या साखर, 3री वाटी साखर नाही. कमून 3री वाटी जर दिली आणि हिनं जर कपभर चहा जादा केला आणि तो चहा जर ही पिली तर किती नुकसान होईल. काय सासुरवासाची लेवल होती महाराज, काय कठीण परिस्थिती. या परिस्थितीमध्ये आमच्या माता मावल्या खरं म्हणजे मला विशेष वाटतं. इतका त्रास सहन करणं आणि इतका त्रास सहन करून आई बापाचं नाव काढण्यासाठी सासरात नांदणं खूप मोठी गोष्ट आहे. सलाम आहे तुमच्या त्या सगळ्या गोष्टीला, सलाम आहे. खरं म्हणजे सोपं नाही. बोलतं आपल्याला बोलणं इतकं सोपं वाटतं. एखाद्या पोरीला किंवा एखाद्या पोराला विचारा तुम्ही, त्याला जर कॉलेजसाठी शाळेसाठी जर कधी हॉस्टेलला बाहेर टाकलं, आपल्यापासून अंतरावरती टाकलं आणि अंतरावरती टाकून त्याला काही हाताने करायचं नसतं, त्याला मेस असते. पण ती मेस सुद्धा चांगली नसली तर पोरगा घरी सांगतंय मेस चांगली नाही बाबा, आई मेस चांगली नाही, तर जीव किती खालीवर होतो आपला. मग मेस स्वतःला आयता डबा येतो, आयतच खायचंय, ते पण चांगलं नाही म्हणून आपलं रड गाणं आहे. तर यांनी लग्न करून आई बापाच्या घरून आल्यानंतर का व्हिडिओ कॉल होते तेव्हा, का फोन होते, का काय होतं? काय होतं? काहीच नाही. ज्ञानोबराय म्हणतात, अक्षरशः ती सासूरवाशीन दारात उभं राहायची आणि वाऱ्याकडे पाहून म्हणायची, येती या पुसे जाती या धाडी निरोप. वाऱ्याला सांग म्हणायची, वाऱ्याला सांगायची, वाऱ्याला जा, जाता जाता रस्त्याच्या कडाला बहादराबाद लागन तुला. आणि त्या बहादराबादला जाता जाता मंदिराच्या तिकडे वळतानी एक बाबळीचं झाड आहे, त्या बाबळीच्या झाडाच्या खाली खाट टाकून माझा बाप बसलेला असेल, माझ्या बापाला सांग तुमची लेक आनंदात आहे. हा निरोप वाऱ्याला पाठवायची. अशी परिस्थिती होती महाराज. आणि अक्षरशः आमचे बाबा सांगायचे, खटल्याचे घर होते आपले, खटल्याचे घर. म्हातारं आमचे आजोबा सांगायचे, बाजारला जर गेलो ना तर 1 लिटर गोड तेल आणायचं, 1 लिटरची बाटली भरून आणायची. आणि 1 लिटरचं गोड तेल कोणाकडे द्यायचं? ते कोणाकडे द्यायचं? खरं सांगा तुम्ही, आता लाजू नका, खरं सांगा कोणाकडे? म्हातारीकडे द्यायचं. अगदी बरोबर बोलले ते, म्हातारीकडे द्यायचं. म्हातारीकडे देताना म्हातारीला स्पष्ट शब्दात सांगायचं, या बाय महिनाभर गेलं पाहिजे. किती? तुम्ही ऐका त्या का? 1 लिटर किती? महिनाभर. मग पहा तुम्ही म्हातारीची कला. आता किती दिवस जातोय मला ते सांगा बरं एकदा. आता कायचं तेल जातं म्हणा बाबा, तेलाचं तर नाव नको काढू म्हणा, मारामाऱ्यात होत्यात आमच्या तेलावर, आहे की नाही? डबाचा डबा पुरत नाही आपल्याला 15 दिवस 20 दिवस. हो, 1 लिटर गोड तेल महिनाभर. मग म्हातारीची कला, म्हातारीने ते गोड तेलाची बाटली घ्यायची, मग तिला जीव लावून बोलतो बुच्चन. बरं बुच्चन म्हणजे काय? त्याला काय काय आट्याचं बुच्चन होतं का काय धीरज महाराज? काहीच नाही हो. उगे ती कणसाची घोटी घ्यायची आणि कणसाच्या गुटी त्याच्यात घालून द्यायची, त्याचं झालं बुच्चन. त्याला असं कागद गोंधळायचं आणि तिची गुटी, मग तेच बुच्चन. मग ती बाटली जीव लावून म्हातारीने पेटीत नेऊन ठेवायची. मग तो म्हातारीचं सामान सगळं पेटीत, गोड तेल पेटीत, खोबरेल तेल पेटीत, शेंगदाणे पेटीत, खोबरं पेटीत, कुरड्या पेटीत, शेवया पेटीत, पापड्या पेटीत, साखर पेटीत, दूध पेटीत, चहा पावडर पेटीत, साड्या पेटीत, पैसे पेटीत, सोनं नाणं पेटीत. पेटीत म्हणजे जवळजवळ सगळं. म्हणजे म्हातारी फक्त पेटीत बसत नव्हती बा, नाही तर मग सगळं सामान म्हातारीचं पेटीत राहायचं, बाहेर काही ठेवायचे नाही, सगळं म्हातारीच्या पेटीत राहायचं. आणि मग काही म्हटलं का त्या म्हातारीला विचारायचं. मग पहा
आपले खटल्याचे घर होते. आपण जवळजवळ 25-25, 30-30 माणसाची आपली एकत्र कुटुंबाची पद्धती होती तेव्हा आणि खूप चांगली होती. 30-30 माणसाचं 40-40 माणसाचं कुटुंब आणि मग एकत्र कुटुंब पद्धतीची सिस्टीम होती. मग त्या भाजी भाकर जर करायची म्हणलं ना सगळ्या सोनांनी एकत्र झोपायचं. कामावून आलं का मग रानातून आलं का लगेच झोपायचं म्हणजे असं त्या किचन घरामध्ये अशी जत्रा भरल्याने कार्यक्रम कोणी काय चिरितंय कोणी काय करतंय असं कार्यक्रम. मग सगळा कार्यक्रम पोरी सोरींकडे म्हणजे सुनांकडे राहायचा. मग ते भाजीची तयारी सुद्धा सुनांनी बरं भाजी म्हणजे 25-30 माणसांना एकच पातेल्यात भाजी उगा आंघोळीचं पातेलं ठेवून दिलं आणि एवढं मोठं पातेलं ठेवून द्यायचं आणि तेवढं भरून ती भाजी करायची. मग सगळ्यांना एक भाजी 2-2 आणि 3-3 भाज्या बरं का पुरी हो 2-2 3-3 भाज्या जे चोचले आता आले हे आधी तेव्हा काहीच नव्हतं. सरसकट एक भाजी राहायची सरसकट एक भाजी करून द्यायची. मग ती एवढी मोठी भाजी आणि मग ते एवढं मोठं पातेलं एवढं मोठ्या पातेल्यात भाजी मग पातेलं भरून भाजी करायची सगळी तयारी पुरीनी करायची. फक्त फोडणी द्यायला कोणाला बोलायचं हा म्हातारीला बोलायचं. मग बरोबर आत्याला हाक माझ्या आत्यो चला फोडणी द्या. मग म्हातारीनं उठायचं म्हातारीने ते काठी टिकीट यायचं त्या पिटी जवळ यायचं पिटी उघडायची त्याच्यातून ते तेलाची अशी बाटली घ्यायची आणि ती बाटली घेऊन असं त्या चुलीच्या जवळ यायचं. पण तीच आपली याची चुली जवळ आली का काठी सोडून द्यायची अशी 2-3 झोखंडे जायचे तिचे. तिचे झोखंडे गेले का रवी भाऊ मग तिचीच झोखंडे जायचे तरी ती सुनांना बरं नव्हती पाहत. तरी सुनांना म्हणायची आता का मला चुलीत घालीता का अशी लय कठीण लय डंगर बेकार लयच बेकार. आणि मग ती बाटली तिनं म्हातारीनं अशी पुढं करायची आणि ते पातेलं किती लोकांचं आहे कालून किती लोकांचं आहे तुमच्या ध्यानात राहिलं का 30 लोकांचं काले किती लोकांचं आहे 30 लोकांचं कालून एवढं मोठं पातेलं भरून कालून आणि म्हातारी फोडणी द्यायला पुढे यायची तर ती बाटली 1 लिटरची बाटली तिच्या बुच्चन म्हणजे काय गुटी काढायची आणि म्हातारीने बेव कॉक लावायचा. कॉक दिसतो का तुम्हाला तिकडं कोपऱ्यात दिसू राहिला कॉक हा इकडं असा हे बेव कॉक लावायचा त्या बाटलीला आणि बाटलीला कॉक लावायचा आणि कालून किती लोकांचं आहे 30 माणसाचं कालून एवढं मोठं पातेलं आणि म्हातारीने ती 1 लिटरची बाटली अशी पालथी करायची. कॉक आहे का ना तुमच्या हे बेव कॉक आणि म्हातारीनं बाटली पालथी करायची कॉक चालू करायचा. कॉक चालू झाला इथं पहा इथं सगळं कीर्तन आहे आज आबा इथं कॉक चालू करायचा. कॉक चालू झाला तेलाची धार खाली पातेल्या टिकली का वरून कॉक किती माणसाचं कालून आहे 30 माणसाच्या कालवणाला तेल किती होतं वगळीभर. अहो कुठं पडलं कुठं नाही पडलं तरी म्हातारीचं भलता जीव जायचा. म्हातारी म्हणायची बाई लई तेल पडलं ग असं एवढं कठीण काम होतं. पण भाजीत तेल कमी होतं पण माणसं समाधानी होते आमची. भाजीचं वैशिष्ट्य होतं भाजीत तेल कमी पण भाजी तयार झाल्यानंतर 25च्या 25 आणि 30च्या 30 माणसं एका पंक्तीत जेवायला बसत होते आमचं वैशिष्ट्य होतं. आणि 30 माणसं एकत्र बसायचे त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. आमचे वडील धरे आम्हाला विचारायचे दिवसभर कुठे गेला होता आज काय केलं कामं तू शेताचे कामं किती झाले गावातले कामं किती झाले हा कुपनाचे कामं किती झाले पोरांचं काय चालू आहे पोरांच्या शाळेचं काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला वडील धारे विचारायचे. आदर होता आतिथ्य होतं. आता ते काय झालं भाज्याचा तर थाळाच नाही राहिला मरणाच्या 2-2 आणि 3-3 आणि 4-4 भाज्या. ते आपल्याला भाजी आवडली नाही का एखाद्याला त्यांनी तोंड वाकडं तिकडे केलं की तिची मंडळी त्याला म्हणते तुम्हाला नाही आवडली की भाजी ते म्हणतं ती लगेच म्हणते तुम्ही 5 मिनिटं बसा तुम्हाला लगी दुसरी तुम्हाला म्हणतात का नाही घरची तुम्हाला म्हणतात का घरी हा तुम्हाला लगेच दुसरी करून देते. मग ते दुसऱ्या भाजीची गंमत अशी झाली पहिला जर कधी 7ला जेवायला आला तर दुसरा 8ला जेवायला यायला लागला आणि दुसरा जर 8ला यायला लागला तर तिसरा 9ला येतो जेवायला आणि तिसरा जर 9ला यायला लागला तर चौथा 9:30 येतो. चौथा जर 9:30 यायला लागला तर 5व्याला आणायला जावं लागतं गावात. चाल भाऊ चाल घरी चाल नको गावाला तमाशा घालू चाल गावात सप्ताह चालू आहे नको येडे करू चाल घरी चाल. तो आपल्यासारखं नाही लागलं ना एखाद्याला एका टप्पूत पाडीन मग पाड मग आता काय आता तू राजाच झाला साऱ्या गावाचा तुला कोण बोलन वय हे गमती बिघडल्या कुठं तुम्ही माझं ऐकता ना कुठं बिघडलं हे सगळं हे तिथं बिघडलं जिथं आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करायचा सोडून दिला. लक्षात ठेवा आमची आई आमची आजी कठीण होती निबार होती सासूरवास करत होती पण 5-5 सुना अशा मुठीत बांधून ठेवत होती प्रपंच करत होती. आमचा बाप कठीण होता एखाद्याला वाईट वाटत होतं. बाप 2-2 पोरं लग्नाचे पोरं झाले तरी सुद्धा पोराला हाता घालून काढायला घाबरत नव्हता. म्हातारं इतकं कठीण होतं. अहो दारात चप्पल वाजली ना दारात म्हाताऱ्याची तर घरात 2-2 पोराचा बाप बसलेला असला तरी शांत बसायचं बोलता येत नव्हतं त्याला. बापाच्या पुढं आदर होता आतिथ्य होतं सन्मान होता. आता हाणायचं राहायचं लांबच राहिलं म्हाताऱ्याला 2-2 वेळा उचलू टाकीत काय घेऊन बसले तुम्ही आता म्हाताऱ्याला बोलायचं हुकूम नाही राहिला महाराज काही म्हणायचं सुद्धा हुकूम राहिला त्याचा चहा बंद होतो जेवण बंद होत होतं. काय कठीण काम आहे महाराज परिस्थिती वाईट आहे. वडिलांचं मी एक नेहमी वाक्य सांगतो हे आला विषय म्हणून बोलतो विषय माझा कीर्तनाचा वेगळा आहे.
आमच्या घरामध्ये आम्हाला वडिलांचं वडीलधाऱ्यांचं आदरातिथ्य करता आलं पाहिजे. आमची आई आमच्यासाठी सर्वस्व आहे, आमचे वडील आमच्यासाठी सर्वस्व आहे, हे आयुष्यभर लक्षात ठेवा. जर आईची सेवा वडिलांची सेवा तुम्हाला करता आली तर तुम्हाला मी नारदाच्या गादीवरून गुरुवर्य श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांची आठवण करून सांगतो की तुम्हाला जर आईची वडिलांची सेवा करता आली तर जगातल्या कुठल्या देवाची सेवा करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काय करत नाही आपल्यासाठी, काय करत नाही. आई म्हणते अंतकरणापासून तुला माझ्या अंतकरणातला आहेस तू लेका, तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही आणि तू माझ्याशी असं वागतो. माझ्या कुशीतला नाही का असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला शिकाळ नाही का. तुझे जीवनभर पुरविले लाड राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ. मी तुला पाहून जीवन त्यागिले, तुला पाहून जीवन त्यागिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले, टाळी टाळी टाळी. कोणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, कोणी नाही पाणी पाजले. माझ्या कुशीतला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला शिकाळ. माझ्या जीवाचा माझ्या जीवाचा बनला शिकाळ. तुझे जीवन भर पुरविले लाड राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ. मी तुला पाहून प्राण त्यागिले, मी तुला पाहून प्राण त्यागिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, कोणी नाही पाणी पाजले. आई सर्वस्व असते राजा, बाप सर्वस्व असतो. आईची वडिलाची सेवा करत चला. परमार्थ 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 आपल्या घरातून सुरुवात होते. परमार्थाची सुरुवात आईच्या चरणापासून होते, परमार्थाची सुरुवात वडिलांच्या चरणापासून होते, परमार्थाची सुरुवात वडीलधाऱ्यांच्या आदरापासून होते. म्हणून तर वेद म्हटले सगळ्यात पहिली वेदाने सुरुवात केली, मातृदेव भव पितृदेव भव मग अतिथी देव भव. तिथून परमार्थाची सुरुवात होते. काही काही माणसं सख्या भावाचं तोंड पाहत नाही. सख्या भावाचं 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले, सख्या भावाचं तोंड नाही पाहत. आपण जर म्हणलं का रे का झालं, जमत नाही म्हणतात, आमचं जमत नाही, आमचं तोंड नाही पाहत आपण त्याच. आणि अरे पण भाऊ आहे ना, काय करता भावाला महाराज. असे कितीतरी मित्र आहेत आपल्याकडे भावासारखे. पण एक गोष्ट मायबापा अनुभवाची सांगतो तुम्हाला, भावाची सर भावालाच राहते, दुसरे कोणाला येत नाही. कारण गावाच्या चौकात भरून एका दिवशी जर कोणी आपल्या कानशिला टेकवली ना तर आपले म्हणणारे सगळे घरी निघून जातात. पण 5 वर्षाच्या सख्या भावाचं आपण तोंड पाहिलं नाही ना, त्याला जर कोणी फोन करून सांगितलं ना तुझ्या भावाला गावात मारलं, 5 वर्ष झाले तुम्ही त्याचं तोंड पाहू नका. तसाच शेणाने भरलेला हात आणि तसाच चिखलाने भरलेला पाय घेऊन गाडीला किक मारून तुमच्या मागे येऊन जो उभं राहील तो तुमचा रक्ताचा सक्का भाऊ राहील, दुसरा कोणी नाही येणार, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्याला नाते टिकवता आले, विषय वेगळा आहे कीर्तनाचा, पण ज्याला नाते टिकवता आले राजा हो, त्याला खरा परमार्थ करता येतो. अंतकरणात शुद्ध प्रेम भाव जर असेल तर देव आपलासा करता येतो. आणि शुद्ध प्रेम आणि भाव जर असला तर आपल्याला आई आई म्हणून कळते, आपल्याला वडील वडील म्हणून कळतात, आपल्याला भाऊ भाऊ म्हणून कळतो, आपल्याला बहीण बहीण म्हणून कळते, आणि मग आपल्याला देव सुद्धा देव म्हणून कळतो. एकदा की देव देव म्हणून कळाला मग त्याला आपलंसं करता येतं, मग त्याच्यावरती प्रेम करता येतं. जसं संतांनी प्रेम केलं, मग ते प्रेमाचा प्रतीक, त्याच्या प्रेमाचा परिणाम महाराजांनी सांगितलं. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. देव त्यांच्या घरी नांदला, त्यांच्या घरी राबला. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी. दत्त चोपदारी करीतसे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे वंचिताचे पावे. कावडीने चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे,
वंदी त्यांचे पाये. फार सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. देव त्यांच्या घरी लाभला. कावडीने 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपेने त्यांच्या घरी काम केलं. हे सगळं देवाने याच्यासाठी केलं कारण देवाला त्यांचा संसार आवडला. त्यांचा संसार का आवडला? कारण ते संसारात राहून सुद्धा देवाला विसरले नाही. संतांचा संसार देवाला आवडला. राजाओ ऐका माझं वाक्य. संतांचा संसार देवाला आवडला. आपला परमार्थ सुद्धा देवाला आवडला. आपला परमार्थ सुद्धा देवाला आवडला. संतांचा संसार आवडला का? कारण संतांच्या संसारात सुद्धा त्यांनी देवदेव केला. आमच्या परमार्थात सुद्धा आम्ही प्रपंचाचाच विचार करतो. म्हणून हा फरक आहे. म्हणून काय करावं लागेल? आम्हाला संतांसारखं अगदी थोडंसं वागावं लागेल. मग असं वागाल तर देव आपल्या घरी येऊन नांदेल आणि प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेईल. मागे पुढे उभा राहा, हे सांभाळीत आलिया आघात, सगळ्या जबाबदाऱ्या तो घेतो. मग काय करायची गरजच पडत नाही. काहीच करायची गरज पडत नाही. सगळ्या जबाबदाऱ्या. आणि मग अशा जबाबदाऱ्या एकदा जर त्यांनी घेतल्या ना तर तो मागं लागतो. काय मागं लागतो? आपल्याला मंदिरात जाऊन देवाला मागावं लागते. आपल्याला देवाकडे जावं लागतं मागायला. तो संतांकडे येतो. जगद्गुरु श्री तुकोबरायच्या समोर देव प्रगट होतो. देव तुकोबरायला म्हणतो, तुकोबराय काहीतरी मागा. प्रसंग गोड आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषिके शिकाय करू उपचार. जगाचा मालक तुकोबरायच्या घरी आला आणि श्री तुकोबरायच्या घरी प्रगट झाला. कधी? जेव्हा तुकोबरायचा मुलगा अन्न करून मेला, पत्नी गेली, तुकोबरायचा परिवार उद्ध्वस्त झाला, धान्य कोठरी लोकांनी लुटून नेली. जगद्गुरु श्री तुकोबरायचा विना तुकोबराय आणि त्यांची पत्नी, बस काही नाही राहिलं, सगळं गेलं. एवढंच राहिलं तुकोबरायकडे. आणि मग आता तुकोबरायकडे खाण्याची पंचायत. अशा अवस्थेत जगाचा मालक प्रगट झाला आणि श्री तुकोबरायच्या समोर प्रगट झाल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबराय चरणावरती पडली. पांडुरंगा माय बापा तू माझ्या दरबारात आला, माझ्या घरी आला. देव म्हटले, हो तुकोबराय आलो तुमच्याकडे. नमस्कार केला जगद्गुरु श्री तुकोबरायनी. आणि नमस्कार केल्यानंतर देव तुकोबरायला म्हणतात, कसे हो तुकोबराय? ओ तुकोबराय काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या घरी आलो, कमीत कमी घरात चला तर म्हणशील का नाही? घरात चला म्हणतील. चला चला. तुकोबराय देवाला म्हटले, चला घरात आतमध्ये या. देवा आतमध्ये या. आसन मांडलं तुकोबरायला. देवाला पाणी दिलं तुकोबरायने. आणि पाणी दिल्यानंतर तुकोबराय देव काय म्हणतात माहिती का? देव तुकोबरायला म्हणतात, हो तुकोबराय का पाण्यावर भागवता की काय? स्वयंपाक करायला सांगा, भूक लागली मला. पहा काहीच नाही घरात. अक्षरशः तुकोबरायच्या घरामध्ये दुसरं काहीच नाही. आणि मग देव म्हणतो की मला भूक लागली, स्वयंपाक बनवायला सांगा. श्री तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. इथं कंठ दाटून आला आणि श्री तुकोबराय देवाला हात जोडून म्हणतात, देवा मुद्दाम करतो ना तू? मुद्दाम करतो ना तू माझ्या बरोबर? तुला माहितीये तुकोबरायच्या घरात काहीच नाही तुला करण्यासाठी. तुला सगळं माहिती आहे माझ्या घरात काही नाही तुला करण्यासाठी, तरी सुद्धा तू मुद्दाम करतोस. माझ्या घरी आलास ना, मला जेवण मागतो ना, तुला माहितीये माझी परीक्षा पाहतोस ना. तू शेजारच्या जर घरी गेला असता तर तुला 5 पाकवानाचं जेवण बनवलं असतं, पण तिकडे गेला नाही. तू माझ्याकडे चला, मुद्दाम करतोस तू माझ्या बरोबर. असं बोलतात तुकोबराय देवाशी. इतक्या जिजाबाईचा आवाज तिकडून आला, ओ तुकोबराय काळजी करू नका, आत्ता स्वयंपाक करते. आत्ता स्वयंपाक करते म्हटल्यानंतर तुकोबराय विचार करायला लागले, एवढा कॉन्फिडन्स आलाच कुठून जिजाबाईला? घरात काहीच नाही, एवढा कॉन्फिडन्स कशाचा आहे? जिजाबाई म्हणते, काळजी करू नका, आत्ता करते. काय करते? जगद्गुरु श्री तुकोबरायची पत्नी जिजाबाईंनी पातेलं ठेवलं चुलीवरती पातेलं ठेवून जाळ केला, जाळ घातला आणि ऐका, पातेलं भरून पाणी टाकलं आणि पातेलं भर पाण्यामध्ये मुठभर कण्या टाकल्या. मुठभर कण्या चवीपुरतं मीठ टाकलं आणि कण्या उकळून घेतल्या. आणि कण्या उकळून घेतल्यानंतर देव सुद्धा घरामध्ये बसलेला विचार करू लागला की जिजाबाई माझ्यासाठी काय बनवते. आता काहीच नाही तुकोबरायकडे, म्हणून तुकोबरायच्या परीक्षा घेण्यासाठी मी आलो. आता तरी माझा तुकोबराय माझ्याकडे काहीतरी मागेल, आता तरी तुकोबरायला मी पकडील, आता तरी तुकोबरायला मी मागायलाच लवीन. अशा अवस्थेत आलो. तो जिजाबाई काय करते बुवा? देवाच जगाच्या मालक तुकोबरायच्या दारात सारवलेल्या घरात बसलेला आहे. सारवलेल्या घरात आसनावरती बसलेला देव विचार करू लागली, जिजाबाई माझ्यासाठी काय आणते? तुकोबराय विचार करतात, जिजाबाई काय करते? आणि आता जेवणाची तयारी झाली तर तिकडून जिजाबाई म्हणतात, तुकोबराय देवाला पाठ मांडा, पाणी आणा, पाणी द्या. आणि पाठ मांडला, पाणी दिलं. आणि देव आता वाट पाहतात. पुढे ताट येऊन पडलं आणि ताट आल्यानंतर जिजाबाईने ते कण्या शिजवलेलं, मिठाचं पाण्यात कण्या शिजवलेलं पातेलं घेतलं आणि तुकोबरायच्या देवाच्या समोर येऊन ताटामध्ये पळ्याने कण्या टाकू लागल्या. मला सांगावं, पातेलं भर पाण्यात मुठभर कण्या टाकल्या, किती कण्या येतील त्या पळीमध्ये? किती येतील? ताट भरून गेलं मिठाच्या पाण्याने. ताट भरून गेलं मिठाच्या पाण्याने. 10-5 कण्या त्याच्यामध्ये इकडून तिकडे फिरू लागल्या. तर जगाचा मालक तुकोबरायच्या घरामध्ये बसून रडायला लागला. विश्वाचा मालक रडायला लागला तुकोबरायच्या घरात. डोळे भरून आले देवाचे. आणि देव मनातल्या मनात डोळे बंद करून रुक्मिणी आईसाहेबांसंग बोलू लागले, रुक्मिणी बघ माझा तुका, बघ माझा तुका. परीक्षा घेण्यासाठी आलो माय तुकोबरायची. आज तरी माझा तुकोबराय माझ्याकडे काहीतरी मागेल, या मस्तकावरचं ऋण कमी होईल माझ्या तुकोबरायचं. म्हणून तुकोबरायकडे परीक्षा घेण्यासाठी आलो. पण रुक्मिणी बघ काय माझा तुकोबा आहे. अरे त्याच्या ओठावर काही मागायचं सोड,
त्याच्या मनात सुद्धा आलं नाही की देवा मला काहीतरी द्या. आणि रुक्मिणी आई साहेब ऐका तुम्ही, रुक्मिणी माझ्या तुकोबरायच्या पत्नीने काहीच नाही घरात तरी सुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये मुठभर कणा माझ्यासाठी शिजवल्या. हा माझ्या तुकोबराचं दातृत्व आहे. सगळं गेलं पण तरी सुद्धा हात जोडून तुकोबराने देवाकडे कधी काही मागितलं नाही ना. म्हणून जगाचा मालक तुकोबराला म्हणतात, तुकोबराय काय पाहिजे असेल तर मागा माझ्याकडे. एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, मला दुसरं काही नको. जगाचा मालक म्हणतो. मग तुकोबराय म्हणतात, देवा मी मागेल पण तू देऊ शकत असेल तर दे. तुझं सामर्थ्य असेल ना देण्याचं तर दे, नाही तर माझा आग्रह नाही तुला देच म्हणून. मग आग्रह नाही, तुला देऊ शकत असेल तर दे. काय दे तर माझी एकच इच्छा आहे, माझी एकच मागणं आहे तुमच्याकडे. पण तुमची ताकद असेल, तुमचं सामर्थ्य असेल तर द्या. पण ते काय पाहिजे? महाराज म्हणतात, मला संतांचा संग दे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये या संताचे निरवी. या संतास निरवी याची माग दे. या संतास निरवी याची माग दे. टाळी वाजव जोरात. हा, जगाचा मालक हात जोडतो आणि तुकोबरायला म्हणतो की तुकोबराय मागा. ते तुकोबराय म्हणतात, मागणे ते एक तुझं प्रती आहे, पण तू देऊ शकत असेल तर दे. ते काय तर या संतासी निर्वी हेची मज दे. आणि तुझे काही न मागो देवा. संताशी निर्वी म्हणजे काय तर त्यांचा मला वियोग कधी होऊ देऊ नको. मला असा संग दे, असा संग दे की मला त्यांची पुन्हा कधी तुटी होऊ देऊ नको. त्यांच्यापासून मला वेगळं कधी करू नको. संतांच्या सहवासात काय होतं तर जीवाचं कल्याण होतं. ऐका, 16व्या शतकामध्ये 4 बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्या मानेवरती थैथया नाचत होत्या. आणि त्या 4 मुघली सल्तनती आपल्या मानेवरती नाचत असताना आपल्या आया बहिणींची आबरू आपल्या नजरेसमोर लुटली जात होती. आपण फक्त उघड्या डोळ्याने पाहत होतो. बगावत करण्याची आमच्यात हिंमत नव्हती. कुणी यावं आमच्या मानेवरती थया नाचावं, आमच्या आया बहिणींची आबरू लुटावी, शेतकऱ्यांची आबरू लुटावी, धनधान्य लुटावं. आणि डोळे उघडे करून आम्ही पाहत होतो, पण बगावत करण्याची हिंमत नव्हती. का? कारण बगावत करायला जर पुढे सरकलं तर धडापासून मान वेगळी केली जात होती. त्या पारतंत्र्यात आपण जगत होतो. शतक 16वं आहे. त्या 16व्या शतकामध्ये असा कर्तृत्ववान पुरुष जन्माला आला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी राजाने असं कर्तृत्व करून दाखवलं. कुणाच्यामुळे केलं हो कर्तृत्व? कुणाच्यामुळे केलं? स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी राजांना दाखवलं गेलं. कुणी दाखवलं? शहाजी राजांचं स्वराज्याचं स्वप्न. पण जिजाऊंचे त्यांच्यावरती संस्कार होते. जिजाऊंचे त्यांच्यावरती संस्कार होते तर तुळजाभवानीचे त्यांच्यावरती आशीर्वाद होते. आणि तुळजाभवानीचे जर त्यांच्यावरती आशीर्वाद होतेत ना तर वडीलधाऱ्यांचा आदर, मोठ्यांचा सन्मान, अंतःकरणामध्ये शांतन, डोक्यामध्ये गनिमी कावा करण्यासाठी जी सुबद्धता लागते, जी शांतता लागते, ही सगळी कृपा जर छत्रपती शिवाजी राजांवरती कुणाची असेल तर ती जगद्गुरु श्री तुकोबरायची होती. श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती छत्रपती नेहमी नतमस्तक व्हायचे. अरे जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपतींवरती आलेला एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. छत्रपती कीर्तनात बसले तर कीर्तनात दंग होऊन जायचे.
देवाचं भजन करताना, विठ्ठल नामाचं चिंतन करताना तुकोबरायचे विचार ऐकताना छत्रपती दंग होऊन जायचे. अशाच दंग झाले. तुकोबरायांवरती एक संकट आलं. मुघलांनी आक्रमण केला आणि आक्रमण करून आता छत्रपती शिवाजी राजांना पकडणार हे तुकोबरायला नारदाच्या गादीवर कळालं ना. तर तुकोबरायांनी केलेला चमत्कार छत्रपतींचा प्राण वाचवण्यासाठी बसलेल्या प्रत्येक श्रोत्याला छत्रपती शिवाजी राजे बनवलं माझ्या तुकोबरायांनी. आणि एक एक माणूस बाहेर जाऊ लागला तर प्रत्येक जण शिवाजी दिसू लागला. आतमध्ये येऊन सगळे पाहू लागले तर प्रत्येक जण शिवाजी, छत्रपती शिवाजी दिसू लागला. हा चमत्कार माझ्या तुकोबरायांनी केला. ही कृपा छत्रपती शिवाजी राजांवरती माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायची होती. संतांचा संघ काय करू शकत नाही. संत नके संघ लागरे का म्हटलंय. आणि म्हणून हा संत संघ गनिमिकावा सुचवतो. हा संत संघ आम्हाला स्वराज्य देऊन जातो. एका गोष्टीने, एका माणसाच्या सहकार्याने काही होत नसते. इथे सगळ्यांचे सहकार्य लागते. म्हणून पहा तुम्ही, माझ्या राजाच्या जीवनामध्ये आलेला खूप कठीण प्रसंग आहे. ज्यावेळी विजापूरच्या तख्ताला कळालं की छत्रपती शिवाजी नावाचा कोणीतरी पोरगा एक एक किल्ला महाराष्ट्रात जमा करतो आणि तो जमा करून आता स्वराज्यामध्ये जोडायला सुरुवात केली आहे, असं कळाल्यानंतर विजापूरच्या तख्तावरती अली आदिलशहाची आई बडी बेगम, त्या बडी बेगमने दरबार भरवला आणि दरबारामध्ये सांगितलं, कोण आहे शिवा, कोण आहे शिवा, कुठून आणतोय तू किल्ले, आपली एवढी मुघली ताकद असून सुद्धा आपल्या सगळ्यांना नटण्याचं सामर्थ्य ठेवतो, कोण शिवा आहे, कोण शिवा आहे, आणि कोण आणीन त्याला पकडून. असं म्हटल्यानंतर सगळ्या सरदारांना माहिती होतं राजाची किंमत, सगळ्या सरदारांना माहिती होती राजाची ताकद. आणि मग कुणीच उठत नव्हतं. त्या सगळ्यांमधून एक उठून उभा राहिला होता. त्याच्यामध्ये 12 हत्तीची ताकद होती. असा राक्षसासारखा दिसणारा अफजल खान त्याचं नाव होतं. उठून उभा राहिला आणि तो म्हणतो, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को म्हटल्यानंतर उठून उभा राहिला. दरबारात टाळ्या वाजल्या. त्याचं स्वागत करण्यात आलं. आणि स्वागत केल्यानंतर आता खान छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापूरवरून महाराष्ट्राच्या दिशेने निघाला. महाराष्ट्राच्या दिशेने निघालेला खान सगळ्यात पहिला महाराष्ट्रात त्याने पाऊल टाकला ते शहर होतं तुळजापूर. आणि तुळजापूरमध्ये पाऊल टाकल्यानंतर आपल्या सगळ्यांचं कुलदैवत तुळजाभवानीच्या दरबारामध्ये एकच आवाज घुमत होता, हा नदी निर्गुण प्रगटली भवा, महिषासुर मर्दाना लागो, तापाची करावया लागी तू पावस निर्वाणी, आईचा 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 जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, मुझे गंबा बाई बाई, मुझे गंबा गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे, गोंधळाला ये, गोंधळाला ये, तुळजा भवानी माता की. तुळजापूरच्या दरबारामध्ये तुळजा भवानीचा गोंधळ सुरू होता. असा गोंधळ ऐकला आणि खानाच्या बरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा वकील होता. कृष्णाजीला खान विचारतो, कृष्णाजी, हे कृष्णाजी, क्या है यहाँ, क्यों यहाँ लोग भंडारा उधलते हैं, क्यों लोग यहाँ बैठते हैं, क्यों यहाँ भगवा लहराता है, क्यों लोग यहाँ नाचते हैं, कौन है ये. त्यावेळी कृष्णाजी सांगतो, हीच ती तुळजा भवानी आहे, हीच ती तुळजा भवानी आहे. हिच्याच जीवावरती उड्या मारतो तो, हिनेच भवानी नावाची तलवार दिली त्याला, हीच आहे ती, हीच आहे, स्वराज्याचं स्वप्न दाखवते. असं म्हटल्यानंतर खान म्हणतो, फोडून टाका. घणाघणाचे घाव तुळजा भवानीवरती घातले आणि बातमी वाऱ्यासुई महाराष्ट्रभर पसरली. राजाच्या कानावरती बातमी जाऊन पोहोचली की तुळजा भवानीवरती घाव घातले. अक्षरशः तुळजा भवानीवरती घाव घातले तर स्वराज्याचा राजा असलेला छत्रपती शिवाजी राजे जिजाऊंच्या चरणावरती बसले. आऊसाहेब, ओ आऊसाहेब, खानाने तुळजा भवानीवरती घाव घातले. ओ आऊसाहेब, घनाघनाने घाव घातले, घनाघनाने गाव घातले, घनाघनाने गाव घातले, तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी, वागनख्याने वागनख्याने खान फाडिला प्रताप दुर्गावरी,
प्रताप दुर्गावरी. आऊसाहेब खानाने तुळजा भवानीवरती घाव घातला हो आऊसाहेब. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींच्या डोक्यावरून हात फिरवला. राज काळजी करू नका. अरे जर खानाने तुळजा भवानीवरती घाव घातला असेल तर त्या तुळजा भवानीला तोच खान आता बळी द्यायचा. मोहीम तयार करा, मोहीम आखा. आणि राजांनी मोहीम आखायला सुरुवात केली. अशी मोहीम तयार केली की खानाला आता प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलवलं आणि खानाला भेटण्याची तयारी सुरू झाली. प्रतापगडच्या पायथ्याशी खान टाळी वाजवा सर्वांनी, टाळी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हो प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामती. अरे नाही त्यासे जाणीव सक्तीची, त्याचे जाणीव शक्तीची, नाही त्यासे जाणीव शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची, हो जी जी. करीन काय कल्पना युक्तीची, हो जी जी. खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलवलं आणि राजाने खानाला भेटण्याची तयारी सुरू केली. खान महाराष्ट्रभर हैदोस करत निघाला होता. तुळजापूरचं मंदिर उभारलं. पांडुरंग परमात्म्यावरती, खंडोबावरती असा गाव घालत घालत खान आता प्रतापगडाच्या दिशेने निघाला होता. वाटात येणाऱ्या आया बहिणींची अब्रू लुटत लुटत शेतकरी राजांवरती अत्याचार करत करत खान आता प्रतापगडकडे निघाला होता. राजाने मोहीम केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला आता शिरायचा आणि म्हणून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलवलं होतं. आणि खान सुद्धा मला शिवाजी शरण आला म्हणून खान सुद्धा आता आनंदाने प्रतापगडाकडे निघाला होता. आणि प्रतापगडाकडे निघालेला खान, त्याला माहिती नाही राजा सुद्धा काय कच्च्या गुरुचा चेहरा नव्हता. जसा खान प्रतापगडाकडे निघाला तसा प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर असा शामियाना उभारला होता. बेटीसाठी शान उभारीला, बेटीसाठी शान उभारीला, अरे नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, डौलत डुलत आला. अरे सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा नावाचा सरदार खानाने आपल्या बरोबर आणला होता. पण जसा सय्यद बंडा खानाच्या बरोबर तसा राजाच्या बरोबर सुद्धा शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आठळी राजा बरोबर जीवा महाला नावाचा सरदार होता. न्हावी समाजात जन्माला आलेला जीवा प्राण गेले तर चालेल पण राजाला काही होऊन देणार नाही म्हणून जीवावरती उदार असलेले मावळे राजांच्या बरोबर राहत होते. जीवा महाला नावाचा सरदार म्हणून म्हणतात ना, वता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाला नावाचा सरदार राजांच्या बरोबर निघाला होता. दानपट्टा चालवण्यात तरवेज असा दानपट्टा फिरवायचा की समोर दुश्मन किती असो धडापासून मुंडके वेगळे करत होता. जीवा महाला राजांच्या बरोबर निघाला होता आणि राजे आता खानाच्या समोर येऊन उभे राहिले होते. खानाच्या समोर राजे आले. पडदा सरकला आणि शामियान्यातून खान राजाकडे पाहतो. अरे आपल्या खांद्याच्या आकाराचा दिसणारा शिवबा आपलं काय करणार म्हणून खान हसून म्हणतो राजाला, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा जिररा जी 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 जिरहा जिररा जी 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 जिरहा जिररा जी 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 जी. खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमें गले लगाओ. आओ 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 हमें गले लगाओ. खान हसतो, राजाला हाक देतो. राजे सुद्धा पुढे सरकतात. जसे खानाच्या जवळ जातात खानाला आलिंगन देतात आणि जसं खानाला आलिंगन देतो तसा खान दगा करतो. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, हा हा कट्टारीचा वार त्यानं केला, कट्टारीचा वार त्यानं केला, खर खर
आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. इतक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे तुळजाभवानीला आठवतात आणि तुळजाभवानीला आठवून आईला सांगतात, हे आई, या खानाने तुझ्यावरती घाव घातला होता ना, हाच खान आता उभा पडतो. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. इतक्यात पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला. तर तर फाडलं कोथळा, बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. हातवरती करा, हातवरती करा, हातवरती. हा, असे खाली नका ठेवू. सगळे 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 मला दिसतात ते, मला जे दिसत नाही ते सगळ्यांचे. हा, हातवरती. हा. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हर हर. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णेचा घाट, लाविली गुलामीची वाट. मराठेशाहीचा वाढला थाट हो जी, मराठेशाहीचा वाढला थाट हो जी, मराठेशाहीचा वाढला थाट हो जी. ऐका, छत्रपती शिवाजी राजासाठी इकडे जोरात टाळी वाजवा. माझ्या शिवराजाने केलेलं हे सगळं कर्तृत्व कुणासाठी होतं? एकच वाक्य बोलायचंय, संपला माझा टाइम. छत्रपती शिवाजीराजाने हे सगळं कर्तृत्व कुणासाठी केलं? ऐका, स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणारे भरपूर राजे तुम्ही इतिहासात पाहिले असतील. पण मायबापा ऐका, स्वराज्य तुमचं माझं राज्य निर्माण करण्यासाठी, गोरगरिबाचं शेतकऱ्याचं राज्य, रयतेचं राज्य तयार करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा जगाच्या पाठीवरती एक वीर झाला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना आजही आठवतो. हे सगळे विचार आले कुठून? हे सद्विचार आले सद्विचाराच्या माणसांपासून, ते तुकोबरायापासून, जिजाऊ साहेबांपासून. अनेक मोठे मोठे माणसं छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामध्ये योगदान देतात. बाजीप्रभूंसारखा व्यक्ती आहे. अशा अनेक माणसांच्या जीवनामध्ये ज्यावेळी आपलं योगदान दिलं जातं ना, त्यावेळी त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये काम करतात. म्हणून सद्विचार हे सदपुरुषापासूनच मिळतात. आणि सदपुरुष या जगाच्या पाठीवर जर कोणी असतील तर ते संत आहेत. म्हणून संतांचा संघ वेळोवेळी मागितला जातो. या संताशी निर्वी हेची मज दे, अनेक तुझे काही न मागो देवा, विठोबा रखुमाये.